नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? तर नेहमीप्रमाणे मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नाश्त्याची रेसिपी. तर चला मग ते कसं बनवायचं ते बघूया. इथे एका कपामध्ये मी बेसन पीठ तसंच रवा घेऊन घेतलेला आहे. बेसन पीठ जास्त घ्यायचं, रवा थोडासा घ्यायचा आणि एक फुल कप असा अंदाजाच्या प्रमाणामध्ये मी ते बनवणार आहे. आणि त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा साखर आणि अर्धा चमचा निंबू पावडर आणि त्यामध्ये थोडं पाणी करून त्याला मिक्स करून घेतलेलं आहे. आणि हे मिश्रण विरघळल्यानंतर मी पिठामध्ये थोडंसं मीठ टाकून हे मिक्स करून घेणार आहे. मिक्स करताना मी थोडं थोडं पाणी त्याच्यामध्ये टाकणार आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये लम्स तयार होणार नाही आणि हे मिश्रण एकजीव होण्यास मदत होईल. तसेच कन्सिस्टन्सी पण समजेल, त्यामुळे हळूहळू करून पाणी टाकायचं आहे आणि अशा प्रकारे चमच्याने त्याला ढवळून घ्यायचं आहे. आता इथे गॅस सुरू करून मी स्टीमर म्हणून इडलीच्या भांड्याचा वापर करते. त्याच्यामध्ये मी पाणी टाकलं, त्याला प्रीहीट करून घेतलं. तसंच माझ्याकडे ढोकळ्याची प्लेट आहे, त्याला मी ऑइलने ग्रीस करून प्रीहीट करण्यासाठी ठेवून दिलं. त्याचप्रमाणे या मिश्रणामध्ये रवा आणि बेसन या मिश्रणामध्ये मी थोडा बेकिंग सोडा टाकला आणि त्याला जास्त चाळत न बसता लगेच इमिजिएट याला प्लेटमध्ये मी ट्रान्सफर केलेलं आहे. आणि इथे 12 ते 15 मिनटासाठी मी ढोकळा ठेवून दिलेला आहे मंद आचेवर. आता इकडे 5 ते 7 मिरच्या घेतल्या मी तडका तयार करण्यासाठी. त्याचप्रमाणे एका कढईत तेल घेतलं, त्याच्यात जिरं मोहरी टाकून मिरच्या टाकून ह्याचा मी छान असा तडका तयार करून घेतलेला आहे. आणि ते 12 ते 15 मिनटानंतर ढोकळा रेडी आहे प्लेटमध्ये. तर परफेक्ट असा ढोकळा झालेला आहे. त्यानंतर मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. आता मी थोडं थंड झाल्यानंतर याचे काप करून घेणार आहे. काप करताना समजत आहे की ढोकळा छान झालेला आहे, नाहीतर अशा रेषा त्याच्यामध्ये तयार होत नाहीत. तर इथे बघा मी काप करून घेतलेले आहे आणि त्यानंतर ढोकळा अतिशय स्पॉन्जी, जाळीदार आणि मऊसूद असा झालेला आहे. आता एक एक काप करून मी याच्यावर हळूहळू जो तडका तयार करून घेतलेला आहे तो मी टाकणार आहे. इथे बघू शकता तुम्ही स्पॉन्जीनेस आणि फ्लफीनेस किती छान असा आलेला आहे. तर तयार करून घेतलेला तडका मी आता ढोकळ्यावर टाकून घेतलेला आहे. आणि या तर मग ढोकळा खायला. ही रेसिपी कशी वाटली ते पण मला सांगा. त्याच्यासोबतीला मी केलेला आहे चहा. चहाशिवाय ढोकळ्याला मजाच नाही. तर इथे मी चहासाठी अद्रक आणि इलायची कुटून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये. आणि त्यानंतर एका पातेलीमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये मी हे टाकून दिलेलं आहे, जेणेकरून पाण्यामध्ये या अद्रक आणि इलायचीचा अर्क उतरेल आणि चहाची टेस्ट पण भन्नाट होईल. माझ्याकडे मिल्क नव्हतं म्हणून मी दूध पावडरमध्ये थोडं पाणी टाकून त्याचं दूध बनवून पातेलीमध्ये चहा साखर टाकून हे मिश्रण उकळल्यानंतर याच्यामध्ये दूध टाकून घेतलेलं आहे. आणि हे दूध पण छान दुधामध्ये चहा पावडर वगैरे सगळं मिक्स झाल्यानंतर बघा किती छान असा चहा झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते